2027-28 पर्यंत भारत हा तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल। जीडीपी USD 5 ट्रिलियन पेक्षा जास्त असेल असं वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलंय। MFIनं आतापर्यंत 5 कोटीहून अधिक कुटुंबांना 1.5 लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज दिलेलं आहे। त्यापैकी सुमारे 75% ग्रामीण भागातील आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे। गुजरातमध्ये साकारत असलेल्या हजीरा इथल्या स्टील उत्पादन प्रकल्पाचा विस्तार केला जाणार आहे। सध्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू असून हा टप्पा 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे। सरकारी मालकीच्या आयुर्विमा महामंडळानं केवळ 2.1% वाढ नोंदवली आहे। LICनं विकलेल्या वैयक्तिक पॉलिसींची संख्या डिसेंबरमध्ये वर्षभरात 9.1% कमी झाली। ॲक्सिस बँकेतून बोलत असल्याचं सांगून KYC केलं नसल्यामुळे बँक खातं बंद होईल असं सांगत पनवेलमध्ये एका खातेदाराची फसवणूक करण्यात आली। 7,07,000 रुपये या व्यक्तीचे गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यानं तक्रार केली।